या राज्यामध्ये जी जातीय समीकरण निर्माण झाली ती काय बीड जिल्ह्यामुळे नाही झाली, ही पूर्ण मराठवाड्यात झाली, फक्त बीड जिल्ह्यामुळे नाही झाली। आरक्षणामध्ये रागाने या तरुणांनी सगळ्यांचे घर जाळले होते। जयदत्त क्षीरसागरांचं घर झालं होतं, योगेशचं घर झालं होतं, विजयसिंह पंडितांच्या घरावर जाऊन गेले होते। या जिल्ह्यामध्ये आमच्या प्रकाशदादाचा तर जीव जाईल अशी परिस्थिती त्यांना बाथरूम मध्ये कोंडून घालावं लागलं होतं। जात पात धर्म मानणारा हा जिल्हा नाही, त्यांनी सगळ्या जातीचे खासदार दिलेले आहेत, या जिल्ह्याने सगळ्या जातीचे आमदार दिलेले आहेत। या जिल्ह्याच्या या सौंदर्याला दृष्ट लावण्याचं काम कोणी करत आहे, पण ही दृष्ट लागणार नाही। द्रोणाचार्यांनी तर दोघांनाही शिकवलं होतं, दुर्योधनालाही शिकवलं होतं आणि त्यांनी शिकवलं होतं अर्जुनालाही, पण अर्जुन महायोद्धा ठरला आणि अर्जुनाने महाभारत जिंकलं। त्यामुळे माझ्या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस निष्पाप माणूस अर्जुन आहे। उगी 4 गोष्टींमुळे 4 पोरांमुळे माझ्या जिल्ह्याला बदनाम करू नका, माझ्या जिल्ह्यातल्या जातींना बदनाम करू नका, माझ्याही जातीला बदनाम करू नका। आम्ही एकमेकांसाठी धावणारे लोक आहोत, एकमेकांसाठी कष्ट करणारे लोक आहोत। त्याच्यावर पोळी भाजणारे माणसं आम्ही नाहीच, कारण आम्ही सत्ता कधी चाखलीच नाही।